आम आदमी का परिवार असं म्हणावं, कारण हा देश आम आदमीचा देश आहे, हा कुणाच्या बापाचा नाही आहे। आम आदमी का परिवार असं म्हणावं, कारण हा देश आम आदमीचा देश आहे, हा कुणाच्या बापाचा नाही आहे। आम आदमी का परिवार असं म्हणावं, कारण हा देश आम आदमीचा देश आहे, हा कुणाच्या बापाचा नाही आहे। खरं तर या देशाचं राजकारण व्यक्तिकेंद्रित हे फार काळ चाललं नाही। पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीनं स्वर्गीय इंदिरा गांधींच्या बाबतीत सुद्धा करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला, परंतु ते फार काळ चाललं नाही। आणि त्यामुळं हा देश लोकशाही मानणारा देश आहे। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे। हा देश कोणा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा देश नाही आहे। त्यामुळं असली व्यक्तिगत केंद्रित विचारधारा आम्हाला तरी मान्य नाही। मग ट्विटरवर मानायचंच असेल तर आम आदमी का परिवार असं म्हणावं, कारण हा देश आम आदमीचा देश आहे, हा कुणाच्या बापाचा नाही आहे। मोठा भव्य दिव्य मेळावा आहे महिलांचा, तो येत आहे। कसं पाहताय तुमच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री येऊन एक प्रकारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा येत आहे? बघा, ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येकजण आपल्या विजयासाठी प्रयत्न करणारच। त्यामुळं मुख्यमंत्री त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किंवा त्याला पोषक ठराव म्हणून येत असतील तर तो त्यांचा अधिकारच आहे। किंवा शेवटी लोकशाहीमध्ये कोण कुठं किती वेळा जावं आणि किती वेळ द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की या भागातल्या विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो योग्य निर्णय घेतील आणि योग्य उमेदवार निवडून देतील याची मला खात्री आहे। धैर्यशील मानेने जी कामं केली त्या कामाच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आणि खासदार हरवल्याचे पोस्टर सुद्धा गावागावामध्ये लागले होते, त्याचा सुद्धा त्यांनी खुलासा केला। एकूणच या मतदारसंघामध्ये अपेक्षा होती। मला असं वाटतं की मी आता प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये उतरलेलो आहे, त्यामुळं मतदारांनाच ते ठरवून द्या आता की त्यातलं खरं काय आहे आणि नेमकं सत्य काय आहे। कामांची घोषणा किती झाली, कामं किती पूर्ण झाली, त्या कामाचा दर्जा काय आहे हे आता त्या गावातल्या त्या भागातल्या मतदारांनाच ठरवून दे। आणि मग हे योग्य आहे, हे बरोबर आहे की आधीचे 10 वर्षे 9 ते 19 या काळातलं माझी एकूणच लोकसभेतली भूमिका, लोकसभेमध्ये मांडलेले वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, रस्त्यावरच्या चळवळी, त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन मी जेव्हा रस्त्यावर आलो त्यावेळची माझी एकूण भूमिका हे बरोबर आहे याची तुलना आता मतदारांना करून दे आणि त्यांनाच निर्णय घेऊन दे असं मला वाटतं। बोलले जाते का फक्त कृती केली जाते आताच्या खासदारांच्याकडे? नाही, म्हणूनच म्हटलं की आता मी स्वतः प्रतिस्पर्धी असल्यामुळं मी आता आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेलेलो आहे। मतदारांनाच ठरवून दे, तुलना करून दे 5 वर्ष आणि 10 वर्षे या एकूण याच्यामध्ये। आणि मग मतदारा शेवटी हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्या न्यायालयाचा जो निर्णय असेल 5 वर्षापूर्वी मी मान्य केलेला आहे, पुन्हा एकदा मी अपील केलेलं आहे। बघू आता मतदार काय करतोय। महाविकास आघाडी तुम्हाला पाठिंबा देते, उमेदवार देत नाहीये, मात्र त्याबद्दल तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागेल अशी चर्चा सुरू आहे। तुम्ही महाविकास आघाडीच्या स्टेजवर जाणार काय? एक तर अशा प्रकारचं माझ्याशी कुणी बोलणी केलेली नाही आहे, असा प्रस्तावही माझ्याकडे काही आलेला नाही आहे। त्यामुळं जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही। आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं, राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।